परभणीमधल्या गंगाखेड शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातलाय। 12 जुलै रोजी पहाटे 2 वाजेपासून ते सकाळी 11 वाजेदरम्यान दुचाकी चोरांनी 4 दुचाक्या पळवल्याचं पाहायला मिळत आहे। रेल्वे स्थानक परिसरातून चोरलेली एक दुचाकी चोरट्यानं शोरूम समोर लावून चक्क शोरूम मधील नवीन दुचाकी घेऊन त्याने पळ काढलाय। या घटनेनंतर मात्र शहरवासियांमध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे। दुचाकी चोरांवर पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। या घटनेतील 2 दुचाकी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेले आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। पोलीस या दोघांचा शोध घेत असल्याची माहिती आहे। गंगाखेड शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासूनच दुचाकी चोरांनी धुमाकूळ घालत राजरोसपणे दुचाकी चोरी करण्याचा सपाटा लावल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या सगळ्यामुळे शहरात मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण की या चोरट्यांकडे धारधार शस्त्र देखील आहे आणि हातामध्ये शस्त्र घेऊन ते दुचाकींची चोरी करतायत। त्यामुळे पोलीस प्रशासन करतंय तरी काय हा सवाल शहरवासियांमधून उपस्थित केला जातोय।